वहिनी तुम्हाला मला लग्न होऊन द्यायचं का नाही सांगा बरं मला. अहो तुमच्या लग्नासाठीच तर एवढी धडपड चालली आपली. ते दादा बघितलं घरच्या बाहेर निघतोय का. आले 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 आले. पोरगी मला बघायची. अरे टाकाटक जायला लागते जरा वजन पडलं पाहिजे. अरे माणसं कोणी आपण खानदान काय आपली फक्त दाखवायचं नसते. अरे ह्याच्यामुळे तर 50 पोरी गेल्या आतापर्यंत बघून नुसतं माघारायचं पोहे खाऊन. अहो तुमच्या लायकीची नव्हती त्याच्यातली एक पण कळतंय तुम्हाला. दर्जा बघायचा असतो दर्जा. आणि हे बघ तिथं जाऊन सारखं एकांतात बोलायचंय असं म्हणू नको. काय एकांतात जाऊन उद्योग करतो काय माहिती. हे बिस्तळ नापास होईल आपलं. एकांत तिकडे जाऊन बोलतो तिकडे आल्यावर पोरगी नाहीच म्हणती. तुम्हाला मला लग्न होऊन द्यायचं काय सांगा बरं. नाही आता तुझा लग्नाचा भार यंदा उडूनच टाकायचा. यंदा नाही आता जी पोरगी असून त्याच्यावर मला लग्न करायचे. मला बाकीचं काहीच माहित नाही. चालतंय देखणी असू नाही तर देखणी असू फायनल करू. कशी असू एकांत असू नाही तर कसा असो मला एकांतात बोलल्याशिवाय जमत नाही. नाही चालतंय चला चला बसा एकाच गाडीवरती. हा आणि मग अरे माणसं काय आपण खानदान कोणची. चल 40 एकर जमीन. 40 किती कोणाला कोणाला म्हणजे आपल्याला चालतंय फक्त गाडी गेला पैसे नाही तर उत्पन्न व्हायना. हा चला म्हणे हो इकडे. वा 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 आज कसं छान दिसतीस. बरं ती पाहुण्यांचा फोन आला होता. ती निघालेली तिकडनं. बरं लय आडवेड घेऊ नको. तुला काय विचारायचं ते विचार. तू पण ती पोरं बघून झालेले तुझे. आता लय आजीन ती इथं बसायची बैठक आहे. तिथं व्यवस्थित पाणी घेऊन यायचं. बोलायचं व्यवस्थित. नवरदेव बघून घे. हा बर आवर मग आता मी आवाज दिले यायचं तू. दादा काय असं ते फायनल कर बरं का. आता तुला शेवटचं सांगतोय. तुझ्यामुळे पोरी नापसंत करतात मला. अरे तो काळजीच करू नको आता. साधा माणूस वहिनी बर का माझं लग्न नाही मी आता जीवत देईन. नाही जीव द्यावा लागेल. बायको आहे ना जीव घ्यायला. चला ह्या वेळेस फायनलच करायचं का हो. हे दादाला समजून सांगा एकदाच. तू मापात बोलायचं लय पुढचं रान नाही आणायचं. अरे मनाव घेतलं नव्हतं मी म्हणून राखाडलं तू. नाही तर माणसं कोणी आपण खानदान कोणची. काय 40 वर्ष लग्न करायचं का माझं. नाही चल आता उठून. माझी जवानी गेली ना अशीच. माणसं ऐकते गप चल. आले पाहुणे. पोरग तर टाकले. हे मोठा भाऊ वाटतंय. बसा. नमस्कार. जरा उशिरा झाला आम्हाला. एकाच गाडी होती का बरं. ते मोठी गाडी आमची सर्व्हिसिंगला गेली ना त्याच्यामुळे. अच्छा मोठ्या 2-3 गाड्या आहेत आपल्याकडे. पण कसं एक सर्व्हिसिंगला गेली एक रानात खतं भरून पाठवली आणि एक आपली ह्याची जोडीदार घेऊन गेल्यात. तसं आपल्याला गाड्याची कमी नाही. माणसं कोणी आम्ही खानदान कोणची. फक्त कसं दाखवायचं नसते. बर मोठे चारचाकी मोठेपण आवडत नाही आम्हाला. साधं राहायचं एकदम साधं. दाखवायचं नाही कुणाला कधी मोठ्यापणा. बरं काय अडचण आली रस्त्याने. नाही काहीच नाही. बरं मुलगा किती शिकलाय. 10वी ग्रॅज्युएशन. इंजिनिअरिंग केलंय. म्हणजे 10वी नंतर त्यांनी इंजिनिअरिंग आणि ग्रॅज्युएशन केलंय. शिक्षणाची लई आवड. बर बरोबर आहे. मग जॉबला कुठे आहे. जॉबला घरचंच एवढं आहे. जॉबची काय गरज आहे. मग शिकले कशाला एवढे तुम्ही. अहो माणसाचा स्टेटस असतो शिक्षणावर. अच्छा तो स्टेटस पाहण्यासाठी आम्ही शेती किती तुम्हाला असं घर. 40 सांग ना दादा तू. 40 एकर जमीन आहे. काय काय पिकतोस. अहो तशी तर 100 एकर होती. 60 एकर वाड्यात गेली. बर तळ्यात गेली तळ्यात. तो दाखला पण मिळाला आम्हाला प्रकल्पग्रस्त. तळ्यात गेलेली तळ्याच्या प्रकल्पात. आणि आपली 5-6 एकर ती हायवेच्या कामात गेली. बरोबर. आणि उरलेली 40 एकर आम्ही करतोय घरी. काय पिकतंय त्यामध्ये. ते 20 एकर ऊस आहे आमचा. आणि ते काय डाळिंब 20 किती अख्खं डाळिंब आहे. ते किती एकर मोजलं नाही आम्ही बरं का. पण एवढे 2च पिकं घेतोय ना 40 एकर. मग आम्ही ते आपला अंदाज लावला. गडी ठेवलेत ना कामाला. लय लॉट पार्टी तुमची. पण दाखवत नाही आम्ही. माणसं कोणी खानदान कोणची फक्त दाखवायचं नसतं. ऐका ना मग मुलीला बोलव तुम्ही. हा बोलू ना. घेऊन येतो. हे कोण शेजारी आहेत का. नाही बारका भाऊ. अच्छा वाटत नाही पण दादा ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून पोरगी तर भारीच असेल बरं का. अरे पण ते शेजारच्यामुळे मला काही गॅरंटी. बोलवा. आयु कशी पण
माझं लग्न झालंच पाहिजे. आली मी अरे कशाला कशाला मला नवरदेव बस नवरदेवाला विचार असते द्यायचं असते. घ्या हो. हे त्यांना द्या. नवरदेव आणि हे त्यांचे भाऊ. मी वहिनी. 40 एकर शेती त्यांना 40 एकर. आणि सगळं डाळिंब आणि ऊसच आहे. मोठेपणा नाही ह्याच्यात पण अजून. मग एक सांगतो, आमच्या हिने कधी शेतात काम नाही केले. अहो, आम्ही गडी ठेवल्यात का आम्हाला 10 जोडपी. वहिनीकडे बघावं का, घराच्या बाहेर नाही पांढरा कर हाय असाच. दाराच्या बाहेर सुद्धा जायचं नाही. त्यांच्यामुळे ह्यांचे बघा केस गेले, पण आम्ही कधी काय म्हणलं नाही. बघून घे. कशी वाटली तुला? चांगली पोरगी. चांगली ना? हा काय विचारायचं? चष्मा बी काढायला लाव. दादा काय असं ते एखादा होईल, मी आधीच सांगितलेलं आहे. एकांतात गेल्यावर दरवेळेस होत तसं. आल्यापासून चष्मा काढलेला नाही त्याने. हेच बघायचं. जाऊ तुम्ही. मी काय म्हणतोय, या बघा बघा बगीचा कार्यक्रम आहे, यांना एखाद्यात काय बोलायचंय ते बोलू द्या. नाही नाही काहीच अडचण नाही. नंतर लाजण्यापेक्षा मग आताच काय असेल ते बोलून घेते. त्यांचं स्पष्ट होईल सगळं. बोलून घे ना. आधी जर त्यांना सोडून ये. नको नको नको, आम्ही जातो. बरं जा. चल रे. आलो बरं का मी. तुम्ही बसा. बाकी तुमचं काय पीक पाणी शेती भीती? जेमतेम आमचं जेमतेम आहे. हा. लग्न तुम्हाला करून घ्यावं लागेल. आमचं काही मागच्या वर्षी फिक्स साधलेलं नाहीये. लग्न करायचं आईला असं धुमधडाक्यात लग्न करू ना. जेवण खावण वरातन फटाकडन डान्स. हे तुम्हाला जेवढं करता येईल ना तेवढं करा. आमचं काय म्हणणं नाही. फक्त मुला मुलीची पसंती एकदा बघून घेऊ आपण. नाही कसं आहे, आम्ही हे सगळं करू शकतो पण आम्हाला देखाव्याची आवड नाही, हाय का नाही? माणसं कोणी खानदान कोणची फक्त दाखवायचं दाखवायचं नसतं. नाही. त्याच्यामुळे आपलं साधं सोपं उरकून टाकू जर यांचं फायनल झालं तर, हाय का नाही? ये इथं. कसं वाटतंय तुला? काय? ते नाव सांग ना तुझं. प्रिया. बर. काय शिकली तू? मी ग्रॅज्युएशन झाले माझं BSc. हा चांगलंय चांगलंय. मग हो. तुम्ही काय शिकले? मग आता काय ऐकलं तिथं तू? आता मी कुठं होते तिथं? नव्हती का? हा. माझं इंजिनिअरिंग झालं. इंजिनिअरिंग झालं का? हा. कुठं होते कॉलेजला तुम्ही? नको ना एवढं विचारू. का बरं? ती झालं कॉलेजचं राव. जाऊ नंतर सांगा ना, तुला लग्न झालं. आता काय सांगून करू? पण आता सांगा ना, आता जर चांगलं जमलं जुळलं तर कळन ना मग. जुळाला काय तवा 100 एकरचं सांगितलं मगाशी. जमीन किती तुला? किती जमीन आहे तुम्हाला? ती 40 एकर. बाकीची ती गेली कुठं तळ्यामध्ये. पण तुम्ही तर बोलले 100 एकर जमीन आहे. अरे 100च होती. मग ती बाकीची कुठं तळ्यात गेली. राहिलेली आहे आता 40 एकर. बरं, मग उरलेली किती जमीन आहे तुमची? आता आहे तशी किती? 30 एकर आहे. 30 आहे? हा. मग तू बोलले 40 आहे. मग थोडंफार कमी जास्त होत असते. झालं कमी जास्त. बरं ते चष्मा तरी काढा. अरे तिरळे बिरळे झाले काय? स्टाईल म्हणून लावलाय तो. बरं बरं काढा बरं. काय प्रॉब्लेम वाटला का तुला? बरं बरं काही नाही काही नाही. लावू का आता? राहू द्या. राहू द्या का? बर. ते कॉलेज कुठं झालं म्हणलं? ते झालं पुण्यामध्ये. पुण्यामध्ये? हा. पुण्यामध्ये कोणत्या कॉलेजला आहे? मॉडर्न कॉलेजला. अच्छा मॉडर्न कॉलेजला आहे का? बरं. बरं काय मग पसंत नवरदेव तुला? नाही ते घरचे म्हणतील मग तसंच. घरच्यांचं काय त्यात तवा? नवरदेव एवढा ओके सगळं ओके, लग्न करून घ्यायला तयार आहेत आम्ही. नाही पण घरच्यांना आवडलं तर करीन मी. घरच्यांचं काय घेऊन बसते एवढी? नाही म्हणजे मी इथून मागं सगळं घरच्यांच्याच मनाने आलेली करत. बरं जाऊ दे, घरच्यांच्या मनाने करायचं ना तुला. हा. एक काम कर, मला तुझा नंबर दे, व्हॉट्सअपचा नंबर दे, इथं मी तुला मेसेज करीन. तुला काय राहिलं ना सगळंच पाठवून आमच्याकडे काय आहे काय नाही. नाही नको नको, मी घरच्यांना सांगन. का बरं? घरचे बोलेल तसंच करीन मी. नंबरला काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही नको मला नाही तुला द्यायचं. मोबाईल देऊ का गिफ्ट? दर मोबाईल. नाही नका तुम्हालाच राहू द्या. बरं बोलू आपण तिकडे चला. अरे हिला काय झालं आता? एखाद्यात आले की यांना जोरच येतो कस काय, लगेच निघून जातात. आले बघा. बाकी आहे ना झाडा मात्र एकच नंबर आहे बरं का. हा मग काय फायनल करूनच टाकू आपण, मी तर म्हणते. बरं एक काम करू. आता तुमचं तर आलंय. हा. चहा पाण्याचं फिरून आण आधी. ह्यांना आपलं रान दाखवून आण. तो हिच्याशी बोल. नाही दादा मला नाही करायचं हे लग्न. काय झालं? काय झालं? मगाशी हे काय बोलले? 40 एकर जमीन आहे. आधी तर बोलले 100 एकर जमीन आहे, त्याच्यातली निम्मी गेली म्हणे ताळ्यात. आणि नंतर काय म्हणे 40 एकर. तिकडे गेले तर ते मला बोलते 30 एकर जमीन आहे. बाकीचे कुठे गेले 10 एकर? मग
मोजण्यात चुकलं असेल थोडंफार, मोठं जमीन आहे होती इकडे तिकडे थोडीफार. आता आम्ही एवढा बारीक विचार करत नाही एक काम करा तुम्ही, तुमचं मला 7-12 सांगा. 7-12 पण पाहून घे दादा. आणि हे बघ, हे म्हणते आम्ही एवढं श्रीमंत एवढं मोठे. ऑनलाईन आहे, तुम्ही गट नंबर टाका. चला नाही गट नंबर लक्षात राहतो आमच्या एवढं. गट नंबरचं सोडा, पण काही कारण कसं मग दुसरं काहीतरी हिचं दुसरं नाही का? दुसरं कारण मी सांगते ना दादा, दुसरं कारण मग त्यांच्याकडे एवढी मोठी जमीन आहे, एवढे मोठे श्रीमंताचे येते, तर मग एवढं छोट्या गाडी 3 जण बसून का राहिली? मग मोठी गाडी नाही आणता आली त्यांना. ते सांगितलं ना आम्ही, हाय का नाही? माणसं कोण आहे, खानदान कोणची आहे, फक्त दाखवायचं नसते. हे बघा, खरं आणि खोटं 2च मिनिटात कळन. आजकाल सगळं ऑनलाईन आहे. हा टाका काय तुमचा गट नंबर आणि ते टाका 7-12, तुमचा लगेच बघून घेऊ. गट नंबर काय तोंडपाट असतात माणसाचे. हा घ्या 85 30 11चा 7-12 आहे तो. आणि राहिलेला ते दुसरा आहे 85 ब. ते जाऊ दे दादा. यो सर्जराव रायकर कोण आहे? सर्जेराव रायकर आहे ना, 30 एकर नाही 40 आहे, पण ते त्यांचं काय आहे 20 एकर. जाऊ दे दादा, ते गरजेचं नाहीये. मी तिकडे गेले आणि ते मला म्हणायला लागले नंबर दे. आता मी नंबर देऊ का त्याला? मी सांगितलं माझ्या घरचे जे म्हणते मी तेच करीन, तरी म्हणे मला नंबर दे. आणि मी घेत नव्हते तर मला मोबाईल देत होता. मला नाही करायचं दादा हे लग्न. असं लग्नाच्या आधी जर एवढी हे असेल ना, मला नकोच हे लग्न. अहो पाहू किती चांगलं आहे, उलट आमचं पोरगा जीव लावतंय, मोबाईल देतय. असे भेटत नाहीत लोकांना. तुम्हाला भेटतंय तर किंमत नाही त्याची. तो म्हणतो व्हॉट्सअपला मेसेज करीन म्हणे. व्हॉट्सअपवर मेसेज नाही पाठवायचं, मग काय कबुतराकडून चिठ्ठ्या पाठवायच्या का? हा राहतोय कुठल्या काळात आपण? पण ती पोरगीच आता एवढं जर भडकली तर कसं काय काय म्हणायचं? एक काम करू आपण, नाही का, मी तुम्हाला ना कळवतो, थोडस विचारशी बोलतो व्यवस्थित. नाही दादा, कळव बिळू काही नाही, नाहीच करायचं मला हे लग्न. किती उतावळा दिसतोय तो. उतावळा म्हणजे उतावळा नसल्यावर तुम्ही उद्या परत म्हणता ह्याच्यात फॉल्ट आहे काहीतरी. हा असं असतंय का कुठं? हा लग्नाची प्रत्येकाला घाई असते, नवरदेव हौशी आमचा म्हणून म्हणला असं काय तो तुम्हाला. एवढं गुणी पोरग आमचं, तुम्हाला असं पोरग भेटायचं नाही कुठं. आपल्याला जास्त वाद नाही वाढवायचा. मी तर तिला तीच समजून सांगायचं. आता दोघं बी काय बोलून आले, मी तर तुमच्या पशीचे. काय नाही दादा, मला लग्नच करायचं नाही. मी हे तू 2 मिनिटं थांबशील का आता? त्याला पुरींसोबत कसं बोल हे पण अक्कल नाही. मग आता त्याचं लग्नच वय, आता पोरगी नाही बघायचं, लग्नासाठी काय विचारणार? 2 मिनिटं थांबशील का तू? मी सर तुम्हाला कळवतो. हा आणि तुम्ही जा आता. चालतंय. बाकी काय काळजी करू नका. हा बिंदास असेल ते बोला, बिंदास करून टाकू लग्न आपण. माणसं कोणी, खानदान कोणची फक्त दाखवत नसतोय आम्ही. चला येऊ का मग आजी? निवंत ना. नाही त्याची इच्छा तर कशाला तू बिल फोर्स करतो? हा दादा, मला नाही करायचं लग्न. 30 नंतर नुसतं नंबर वाढतो का? 31 करतो, 32 करतो, जातो 40 पर्यंत पार. बघू अजून जाऊ दे. हा अगं पण तसं आल्यावर नाकारीत नाही तर दरज बारीने कवर नाकारते. आम्ही काय येड लागलं का आम्हाला? यायचं सगळ्यांना जेवण करीत बसायचं. जाऊ दे, पण मला नाही करायचं आता लग्न. घ्या तुम्हीच बघून, मी चालली. चला अरे तू काय नाराज होऊ नको. नाही तर नाही आणि हो तर हो, काय असेल ते बघू घरी गेले. हो अरे माणसं कोणी, खानदान कोणची? एक सांगू का हा प्रॉब्लेम काय होता माहिती का? हा. पोरगी फक्त दिसायला सुंदर होती, पण डोक्यात मंद होती जरा. मंद कळतं का? आणि ती बोलत बी कशी होती हो, नाकाचा शेंडा वर करून कशी बोलत होती रुबाबात आत्ताच. अरे फार म्हणजे ना, खरंच ती मला आहे ना पटलंच नव्हतं बरं का. पण आता तुझ्यासाठी मी इकडे मन जड करून आलो होतो. अहो काय, मी फक्त म्हणलं नंबर साठी लग्न मोडतं कुठं? अरे निवळ डांगाळी होती ती. जाऊ द्या, बरं झालं आपल्या घरात नाही आली तीच, हाय का नाही? माझं लग्न नाही झालं तरी जमत, पण असल्या मंद पुरुषी मला लग्न नको. चालतंय. अरे मी पण लाईन लावून अशी लावीन. असल्या पोरी आपल्या वावरात खुरपाय येत्यान, काळजी करू नको. अरे माणसं कोणी, खानदान कोणची? चला हो बाजूला. हा तरी पेट्रोल वायाला गेलं 100 रुपये. त्याला काय दुसऱ्याच्या टाकीतनं काढता येते. चला बसा. सरा पुढं सरा थोडे. दमकी जरा, तुला कळतं का माणसं कोणी, खानदान कोणची? चला आता. खानदान 40 एकराची. हा दम हाय